ये ना ये आती अशी अचानक मी यार आत्ताच खाली गेले का का म्हणजे तुझा वाढदिवस आहे ना तुला गिफ्ट आणायला सांगू नको आई तू पण ना निवी बाबा तुम्ही जिथे कुठे आहात बघताय ना आमच्याकडे तुमचा आशीर्वाद असू दे बाबा निवी निवी तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा थँक्यू आई पाया पडते खूप मोठी हो निवी मी काय म्हणत होते आपण खूप दिवसात कुठेच गेलो नाही ना आज जाऊया का बाहेर जेवायला म्हणजे तू मी निहार धन्या असीम आई तसंही आज धन्या आणि असीमने माझ्या वाढदिवसासाठी सरप्राईज प्लॅन केलंय म्हणजे त्यांना नाही माहित की मला हे माहिती आहे पण काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे त्या दोघांचं त्यामुळे आपण ठीक आहे काही हरकत नाही येऊ मी हां हॅपी बर्थडे निवेदिता जीजू मी आलो तू कुठे गेला होतास अरे फोनची बॅटरी डाऊन झाली होती चार्जर आणायला गेलो होतो श्रीनी वहिनी तू किचन मध्ये काय करतेस पाणी प्यायला आले किचन मध्ये नको यायला का अरे आसिफ हे तर टाकायचं राहिलं वा आसिफ बघ जीजू आपण याच्यावर काय लिहायचं काय लिहायचं तू सांग काय लिहायचं हा आपण ह्याच्यावर लिहू हॅपी बर्थडे निविताई बरं तसंच लिहू ठीक आहे चल राशी पटापट आई चल आवर हो अश्विनी कुठे आहे अरे आसिफ अरे वा बरं झालं तुम्ही रेडी झालात ते निवी आता कुठल्याही क्षणी घरात येईल ती आली ना की मग आपण तिला सरप्राईज देऊया कसलं सरप्राईज आणि तुम्ही दोघं किचन मध्ये काय करत होतात आज निवीचा वाढदिवस आहे काय निवेदिताचा वाढदिवस आहे आज अरे मग आहे कुठे ती
नाही नाही, ती आता घरात नाहीये, ती तिच्या मैत्रिणीकडे गेलीये. आणि ती यायच्या आत आम्हाला तिच्यासाठी केक बनवायचा होता, म्हणून आम्ही आतमध्ये होतो. अय्या, निवीचा वाढदिवस आहे, आम्हाला कोणी सांगितलंच नाही. नाही म्हणजे मी सांगितलं नाही की आता मूवीचा प्लॅन आहे आमचा, आम्ही सगळेच चाललोय. खूप दिवस झाले आई बाबांना कुठे बाहेर घेऊन गेलो नव्हतो ना, म्हणून. आणि आता मूवीचा प्लॅन कॅन्सल केला तर पैसे फुकट जातील. आपण एक काम करूया ना, मूवीवरनं आम्ही आलो ना की मग आपण सेलिब्रेशन करूया. हा चालेल ना सगळ्यांना? हा बाबा चालेल ना? अश्विनी, अगं पण उशीर होईल ना आपल्याला. अहो काही होत नाही उशीर, असे जाऊ आणि असे येऊ. बाबा, ही या वेळेची सुपरहिट फिल्म आहे. हा, आपल्याला अजिबात मिस करायचं नाही. चला चला बाबा. हा चल. राशी चल चल, पाण्याची बॉटल घेतली तुझी. नाही, चल, चल, चल. यश, आम्ही लवकर परत येऊ. हा चल, येतो. जीजू आता काय करायचं? अजिबात बोलू नका माझ्याशी. निवी, निवी अगं काय काय झालं ग? काय झालं? दिवस संपला. हा दिवस संपला धन्या. दिवस संपला म्हणजे? नाही बरोबर आहे, मीच समजायला हवं होतं. ही गोष्ट तुम्हाला दोघांना का लक्षात राहील? कशी राहील लक्षात? आता फोन कराल, नंतर फोन कराल, किती म्हणजे एका माणसाने किती वाट बघायची? अगं पण काय आहे काय आज? वाढदिवस आहे आज माझा. हा धन्या, तू लहानपणापासून आतापर्यंत एकही वर्ष वाढदिवस विसरला नाहीस रे माझा. मग ह्याच वर्षी कसा काय विसरलास? हा? आणि असीम, तुला पण ताईचा बर्थडे लक्षात नाही राहिला ना? हा? बोलू नका माझ्याशी, नका बोलू दोघेही. दोघेही माझा बर्थडे विसरले. ताई सॉरी, आम्ही तुझा बर्थडे विसरलो नाहीये. मला नाही बोलायचंय कोणाशी. निवी, आम्ही तुझा बर्थडे विसरलो असतो तर हा केक बनवला असता का? हो ताई, बघ ना आम्ही तुझ्यासाठी केक बनवलाय. प्लीज ताई रडू नकोस. काय झालं? तुम्हाला काय वाटलं की तुम्हीच फक्त गंमत करताय? हा? मी पण गंमत करत होते तुमची. तुम्हाला सकाळीच किचन मध्ये केक करताना बघितलं होतं मी. आणि हा असीम, ह्याच्या पोटात काही दुखत नाहीये तेही कळलं होतं मला. म्हणून मग म्हटलं मी पण तुमची मदत करते, म्हणून गेले घराबाहेर. म्हटलं तुम्हाला थोडा वेळ मिळू दे. जीजू, हे तर आपल्याला सरप्राईज मिळाला. आता काय करणार असीम, तुझी ताई आहेच एवढी स्मार्ट. पण मला हा केक खरंच खूप आवडलाय. हा केक तुम्ही दोघांनी बनवलाय, तुमच्या हाताने बनवलायत ना? खरंच खूप छान झालाय. थँक्यू. बरं आता केक कटिंग करायचं? हो करूया ना. बाकीचे कुठे आहेत? अगं आम्ही आहोत ना, कट करूया. हो चल. चल ये चल. आता खरी मजा येणार आहे. निवेदिताला किती कौतुक वाटेल केकचं. पण नशेच्या गोळ्या घातलेला केक खाऊन आज घरातल्या सगळ्यात समोर तुझा तमाशा होतो की नाही बघ. तुझी माझी माझी तुझी लव्ह स्टोरी, स्वप्नांना जागवणारी, जगा वेगळी अशी ही. थांबव नौटंकीचा, अशी कोणाची नाही, जशी माझी ताई. अश्विनी, तू उगाच डिनरचा प्लॅन केलास.
खरं म्हणजे फिल्म बघून सरळ घरी परत आलो असतो आपण. बिचारी पोरं आतमध्ये वाट बघून कंटाळली असतील ग. या तिघांपैकी एकानं उघडू दे दरवाजा. आतमध्ये त्या निवेदिता धन्याचं काय झालं असेल तुम्हाला कल्पना पण नाहीये. हो. अरे दरवाजा बंद आहे, तोडावा लागेल बहुतेक. अश्विनी, अगं काय बोलतीयस तू? नाही म्हणजे दरवाजा बंद आहे, उघडायचा कसा आता? हा मग बेल मार ना. हो. मी केक नाही खाल्ला का? खाल्ला ना, आणि खूप मस्त झालाय केक. अरे तुम्ही इथेच का उभे आहात? आत या ना. हो, आता इथेच बोलत बसणार आहात का? या या आत या. निवेदिता, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू काका. आणि हे माझ्याकडून छोटस गिफ्ट. अरे वाव, थँक्यू सो मच. धर ना एक मिनिट, पाया पडते. हा, आयुष्यमान भव. सासूबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू अश्विनी वहिनी. खरं तर मला माहित नव्हतं की हे दोघे एवढं मोठं सरप्राईज प्लॅन करतायत. मी बाहेरून घरात आले आणि बघते तर काय हे दोघे स्वतःच्या हाताने केक बनवत होते. आणि हा केक खरंच खूप टेस्टी झालाय. या दोघांचा गोडवा त्या केक मध्ये उतरलाय की काय असं वाटतंय मला. अरे तुम्ही सगळ्यांनी घ्या ना हा केक. घे. मला नकोय. म्हणजे आम्हाला कोणालाच नकोय. आम्ही जेवून आलोय, आमची पोटं गच्च भरली आहेत. पण मग मी कुठे म्हणते की परत एकदा जेव. अगं वाढदिवसाचा केक आहे ना माझा, एक छोटासा पीस घे ना. नाही मला नकोय. निवेदिता, मी खाणार आहे केक. अश्विनी वहिनी, नकोय मला. ग अश्विनी वहिनी असं काय करतेस? छान झालाय केक सगळे म्हणतात तरी तू खा. पण मला नकोय. मला छान आहे ना झालेला. खूप मस्त झालाय हा केक खरंच. अरे हिला काय झालं? काय माहिती. तरी म्हंटल होतं बका बका खाऊ नको एवढं. मी जरा आले. असं कसं झालं? केकची चव तर नॉर्मल लागली मला, पण मी तर त्यात. एक मिनिट, मला काही होतही नाहीये. काय झालं अश्विनी वहिनी? अगं एवढी गोंधळलेली काय आहेस तू? काही नाही. आणि मुळात तू का विचारतेस का काय झालं म्हणून? सॉरी, वाईट वाटून घेऊ नकोस, पण मला असं वाटलं की तू त्या गोळ्यांबद्दल विचार करतेस की काय, म्हणून मी विचारलं. गोळ्या? कशाबद्दल बोलतेस तू? मी काही केलेलं नाहीये. तुला त्या केकच्या बॅटरमध्ये गोळ्या टाकताना पाहिलं होतं मी.
तुला कोणाचाच आनंद बघवत नाही ना ग? अशी नीचपणे तू कशी वागू शकतेस? का? तुला माझा वाढदिवस साजरा करायचा नव्हता, हरकत नाही, नको करूस. पण कोणी काही चांगलं करत असेल, दुसऱ्यांना आनंद देत असेल तर प्रत्येक वेळेला लोकांच्या आनंदामध्ये तुला विष कालवून काय मिळतं काय ग अश्विनी वहिनी? राशीची आई आहेस ना ग? तू आता जे काही केलंस त्यामुळे तिच्याच वयाच्या एका निष्पाप मुलाला इजा होऊ शकेल याचा विचार नाही आला मनात? तू एवढ्या खालच्या थराला जाशील ह्याची कल्पना मी केली नव्हती. तू माझ्याशी कशी वागतेस, असीमशी कशी वागतेस, तू मुळात काय करतेस ना, हे सगळं क्रूर आहे, क्रूर. आणि तू मला कितीही त्रास दिला असतास ना तरी मी ते सहन केलं असतं. पण त्या कोवळ्या जीवानं तुझं काय बिघडवलंय ग? का वागतेस तू अशी? एक लक्षात ठेव अश्विनी वहिनी, तू काहीही केलंस, कशीही वागलीस ना तरी माझ्या माणसांना मी इजा होऊ देणार नाही. अहो उठा ना. अहो काय झालं मला ती? अहो त्रास होतोय. डोळे मिटून पडून राहा, बरं वाटेल तुला. नाही मला खूपच त्रास होतोय, उठा जरा उठा. अगं मग आता काय करायचं? ऐका ना, किचन मध्ये माझ्या ऍसिडिटीच्या गोळ्या आहेत, त्या जरा घेऊन या. हा आणतो, थांब. एक रे देवा. अंधार राहू दे आणि लाईट बीट नका लावू, मला असंच बरं वाटतंय. आलं ती. हे घे गोळी घे. द्या द्या द्या. घेतलीस का? हो. आता पडून राहा जरा. देवी, तुला काहीतरी द्यायचंय मला. काय? हे काय आहे? बघ. आवडलं? थँक्यू धन्या. नेवी, आज अश्विनी वहिनीला मध्येच काय झालं ग? म्हणजे केक खाता खाता निघून काय गेली ती? काय झालं? नेवी, तुला माहितीये का तिला काय झालं होतं ते? तू माझ्यासाठी हे सुंदर गिफ्ट आणलंयस, माझा बर्थडे तू एवढा स्पेशल केलायस, हे खूप आहे रे माझ्यासाठी. माझ्याशी कोण कसं वागतं, माझ्याबद्दल काय बोलतात, मला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नाहीये धन्या. नेवी, खरंच सॉरी. तू का सॉरी म्हणतोयस धन्या? तुला माझ्या घरच्यांमुळे त्रास झाला ना म्हणून. ते माझेही घरचे आहेत ना आता. हो, पण ते तसे वागत नाहीत ना. मला माहितीये नेवी, असीमला त्रास होऊ नये म्हणून तू तुझ्या लेवलला सगळं हँडल करतेस. पण नेवी, मी आहे, मी कायम तुझ्या सोबत आहे. थँक्यू सो मच धन्या. बरं, झोपूया, खूप उशीर झालाय. आवर.
निवी, ही कसली पिशवी ग? धन्या ती काही नाही, ते जरा. अगं बघू दे ना काय आहे. नाही नाही, ते माझं सामान आहे जरा. कसलं सामान? माझं महत्वाचं सामान आहे जरा, मी तुला नाही दाखवू शकत. अगं असलं कसलं सामान आहे जे मला दाखवू शकत नाही? बघू. नाही धन्या, मला बघायचं पण. अरे अगं निवी दाखव. नाही 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 दाखवू शकत मी तुला, प्लीज. निवी दाखव मला. झोपलाय तो, आपण काय करतोय? मला बघू दे निवी काय आहे त्याच्यात. धन्या ते माझं सामान आहे, तुला काय बघायचंय? पण निवी 1 मिनिट सोड, निवी 1 मिनिट सोड, मी बघ. अगं 1 मिनिट सोड. अरे कोण ओरडतंय? झोपू दे ना मला. निवी मी सांगते. उद्या वटपौर्णिमा आहे, पूजेला लागणारं सामान आहे यात. काय? निवी तू उद्या पूजा करणार आहेस? हो, मला तुला सांगायचं नव्हतं पण. निवी आपण एक काम करूया, आपण एकत्र जाऊया. मी पण येतो तुझ्यासोबत. हा, काही काय बोलतोयस धन्या? तिथे सगळ्या बायका असतात, वड पूजायला फक्त बायका येतात, पुरुषांचं काय काम तिथे? मग काय झालं? आणि मला जर 7 जन्मी तूच बायको म्हणून हवी असशील तर मग मी काय करायचं? काही बोलतोयस तू? नाही, मी येणार तुझ्यासोबत आणि आपण एकत्र जाणार म्हणजे जाणार. कळलं? ठरले. बरं ठीक आहे. आओ, अरे देवा, घरा 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 का फिरतंय सगळं घर. आओ, उठा उठा. आता काय झालं मालती? पडले पडले, उठा. काय बोलतेस? सगळं घर घर. ऐक बाई, पकडा पकडा, मी पडले. अरे देवा, काय होतंय तुला? आणि काळोख का केलाय? उजेड उजेड करा, उजेड करा. नीट वाटते मला. अहो मी पडतेय. अगं हो, नीट बस, मी लावतो लाईट. लागले लाईट लाईट. इकडे कुठे गेले सगळे? कोण? बोलवा. कुणाला? सगळ्यांना बोलवा. कशाला? अभय, यश, केतकी, बोलवा सगळ्यांना. शांत हो, शांत. पोरं झोपली आहेत ना ग. असू दे हो, बोलवा. अभय, केतकी, टिको, ती जी अतिशय. निवी, अश्विनी, या येऊ दे. काय झालं सासूबाई? मला काय झालंय? तुला झालंय, तुला विस्मरण झालंय. तुला सासू आहे मी तुझी. कोण आहे सासू? सासू कोण आहे? मी. या घरात शेवटचा हुकूम कुणाचा चालणार? माझा, मालतीचा. अहो मालतीबाई काय झालंय? बोलला निवीचा धनी धन्या, बोलला. काय रे, लग्न होण्याआधी येत होतास असा सारखा वर खाली करत होतास? एकदा गॅरेज मध्ये गेलास की खालीच पाणी पिळत बसायचं. आणि आता केक करायचंय, केक म्हणून लगेच वरती. आज काय फलाणच कर, परवा काय फलाणच कर. बायकोचा बैल नुसता पुळका बायकोचा. आता कसं जमत? मालती, इकडे शांत हो. तू शांत हो. काय हो, कुणी काही बोललं तरी शांत. हिच्या बापामुळे तुमची नोकरी गेली, आयुष्याची धुळदाण झाली, तरी शांत. निवेदिता कसं जमत हो तुम्हाला हे? कंटाळा नाही येत? ही काय एक माझ्या पदराला आले.
कानाला घमेले लावून बसलेली असते दिवसभर, आणि खाली मुंडी. मदत करत जा ना जरा, आईला मदत करत जा. पण नाही, आहे ना हक्काची मोलकरी नाही. काय गे, काय हसायला येते? कसलं हस? हिला तर मी उठा बशाच काढायला लावणार. काढ. 100, 99. काय गे, काय मा झालाय? पैशाचा मा झालाय का? तू घरात पैसे कमवून आणते म्हणजे सगळं तुझंच चाल ना. तुझ्याच रूमला एसी, काही नवीन आलं की आधी तुझ्याच रूम मध्ये का? कोण आम्ही, कोण बावले आहोत? तू आम्हाला नाचवणार? बोल रे कटपुतली नाचणार नाही. तुझ्या तालावर नाचणार नाही. मी म्हणेन तसं करायचं. उठा बशा. काढ 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 काढ. हेलिकॉप्टर ठेवा हिच्या डोक्यावर ठेवा. बोलताय 100, 99, 98. काढ काढ पकड. आई अगं काय करतेस आई? जाऊ दे ना. बोलला, लगेच बोलला. तो बायकोचा बैल आणि हा बायकोच्या ताटाखालचं मांजर. लगेच कसं सुस्त रे बायकोची बाजू घ्यायला. काय रे, ते नवं जोडपं होतं, त्यांना झोपायला तुमची रूम द्यायची, तर म्हाताऱ्या आई बापाला इथे हॉल मध्ये झोपवताय. कसली प्रायव्हसीची पडली आहे रे आता? झाली ना राशी? किती वर्षाची झाली? 10 वर्षाची. झोपा, आई बाप आपले म्हातारे झोपतायत जमिनीवर. रे तू का दामलेस? ठपशा काढ. सांगू सांगू सगळ्यांना सांगू. 100, 99. ओणवा उभा राहा, ओणवा उभा राहा. अंगठे पकड, अंगठे सगळ्यांनी पकडा, सगळ्यांनी पकडा. अंगठे पकड, पकड पकड पकड. अंगठे पकडा, अंगठे पकडा. या घरात शेवटचा हुकूम कोणाचा चालणार? मालतीचा, मालतीचा. अग बाय तिला पाडशील. ये माझ्या कडेवर ये बाबा. पाडशील. काय चाललंय सगळं? अरे मला कळत नाही काय होतंय तिला. चला आपण त्यांना माझ्या खोलीत एसी पाहिजे मला. एसी लावूया. एसी लावूया रूम मध्ये. अश्विनी, हो मालती, एसी वाली रूम. एसी वाली रूम. चला. एसी एसी एसी. हे चिंचेचे झाड गारगार. तुम्ही सगळेजण जाऊन झोपा आता. अरे खरंच जा, मी आहे. केतकी तू पण जा. जा. अभय, मी काय म्हणतो, मी रात्रभर मालतीला असं एकटीला नाही सोडू शकत रे. तुम्ही 3 जण आजच्या दिवस बाहेर झोपाल म्हणजे मी मालती सोबत थांबेल. ठीक आहे बाबा, झोपा तुम्ही आजच्या दिवस. बर. अभय, चल. अभय, काय रे, असं एकटाच हसतोयस काय? अगं हसू नको तर काय करू. आज मालतीबाई अश्विनी वहिनीला जे काय बोलल्या मला मजा आली. मालतीबाईंना पहिल्यांदाच असं बघितलं का मी. 100, 99. धन्या, तू पण ना. अरे उद्या सकाळी त्यांना काही त्रास झाला म्हणजे? ते सकाळचं सकाळी बघू, पण आत्ता मला मजा आली हे खरं. आज अश्विनी वहिनीला बाहेर हॉलमध्ये झोपावं लागणार आहे. धन्या, पण अरे ती. अगं पण काय, पण आज तिचा चांगलाच माज उतरला असेल. धन्या काय अरे. हे बघ, मला मजा आली ना बस. बरं चल झोपूया. उद्या सकाळी वटपौर्णिमा आहे ना, लवकर उठायचं. चल. गुड नाईट. गुड नाईट. अरे देवा. मी चहा आणलाय. मी जरा फ्रेश होऊन येतो. तिच्याकडे लक्ष ठेवा. डोकं खूप दुखतंय तिचं. हो. बस.
सासूबाई डोकं चेपून देऊ का तुमचं? नाही नाही नको. आता कसं वाटतंय? काल काय झालं अचानक? मला काय झालं होतं? म्हणजे मला असं विचारायचंय की तुम्हाला फार त्रास नाही झाला ना काल? कसला त्रास? सासूबाई अहो काल ते काल झोपले मी बाहेर. पुन्हा पुन्हा झोपणार नाही बाहेर, आधीच सांगून ठेवत्या. बाहेर? नाहीतर काय. आणि आई, तुम्हाला बेडवर झोपायची एवढीच हौस असेल ना तर धाकट्या लाडक्या सुनेला सांगा आणि मुलाला सांगा खोली रिकामी करायला. मी कामावर दमून भागून येते, मला सुखाची झोप पाहिजे. अगं असं काय बोलतेस? बाहेरच तो झोपतो आम्ही दोघं. आता आणखीन कुठे झोपणार? मग हॉलमध्ये झोपतो की. आई, आता तुम्ही माझ्या खोलीत झोपून उठताय, दिसत नाहीये का तुम्हाला? काय बोलतेस? मला तर बाई काही आठवत नाही. मला तर मी इथे या खोलीत कधी आले तेही आठवत नाहीये. मालतीबाई, आता बरं वाटतंय ना तुम्हाला? अरे मला काय धाड भरलीये? असं काय बोलताय? रात्री तर तुम्हाला असा त्रास. असू दे. एका अर्थी बरंच आहे की ज्यांना काल काय झालं ते आठवत नाहीये. सासूबाई तुम्ही ना चहा घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आणि मग थोडा वेळ परत आराम करा. मी जरा ब्रेकफास्टचं बघते. चल ना. काळजी घ्या. अगं अश्विनी, काय चाललंय यांचं? काळजी घ्या काळजी घ्या. काय झालंय मला? आई खरं सांगा, तुम्हाला काहीच आठवत नाहीये? अगं बाई नाही ग, आता किती वेळा सांगू? आई तुम्ही काल रात्री काय वाटेल ते बोललात मला. माज आलाय, मस्ती आलीये का? सगळ्यांसमोर उठा बशा काढायला लावल्यात मला. वटणीवर काय आणणार आहे? पैसे कमवतेस म्हणून तालावर नाचायचं का तुझ्या? असं काय काय बोललात तुम्ही मला? मला तर काहीच आठवत नाही बाई. हे असं सगळं बोलले मी तुला? आई नाही, खरं तर काल असं वाटत होतं की हे सगळं तुम्हीच बोलताय, पण आता असं वाटतंय की हे सगळं तुमच्या धाकट्या सुनेने तुमच्याकडून वदवून घेतलंय. म्हणजे आई, ही डबी तुमच्या ऍसिडिटीच्या गोळ्यांची आहे ना? हो. पण या गोळ्या तुमच्या ऍसिडिटीच्या नाहीत. या तुमच्या लाडक्या सुनेने म्हणजे निवेदिताने बदलल्यात. आणि एकूण तुम्ही जे काही काल बडबडत होतात ना, त्यावरनं असं वाटतंय की ह्या गोळ्या नशेच्या असणार. अगं बाई, अगं मग काय 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 बोलले गो बाई मी रात्री? निवेदिताला ना आता मी बघतेच. आज वटपौर्णिमा आहे ना? बघ अगं बाई, हे बघ मलाही चहा दिला, माझाही उपास मोडायला निघाली होती बाई. नाही आता हिला ना चांगलाच हिंगा दाखवते. बघते तिची वटपौर्णिमा कशी साजरी होते ते. आधी फळं का, ते काम आधी. झाली का ग तयारी? हो. हे काय गजरे घातले की निघा? ती नाही ग, पूजेची तयारी झाली का ते विचारते. हो चालू. हे घ्या, ताटावर झाकायला होतीलच. मी विणलेत बर का हे. लग्नाआधी मला विणकामाची इतकी आवड होती, पण लग्नानंतर इतक्या जबाबदाऱ्या पडल्या आणि सगळं मागे पडलं. बरं ऐक बाई निवेदिता, तुझी पहिली वटपौर्णिमा आहे. तिथे सगळ्या बायका असतील, त्यांना हळदी कुंकू लावायचं, वाण द्यायचं, न सांगता त्यांच्या पाया पडायचं. काय? हो सासूबाई. हो नाही, कर तसं, नाही तर माझीच शिस्त काढायच्या त्या बायका. निवी, मी खाली या. कुठे चाललास? मला गॅरेज मध्ये जरा काम आहे. बरं तुमचं आवरलं ना की तुम्ही खाली या, आपण एकत्रच निघू मग. बरं ठीक आहे, पण धन्या खालचं जरा लवकर आटप. हो लवकर आवडतो. अरे पण आई, तू नाश्ता नाही करणार आहेस का? नाही मला ती बाई, मी पण आज निवी सोबत उपवास ठेवलाय. बरं या तुम्ही. या निवी, तुला असीम बोलवते बघ. बरं
मी जरा आलेच. आई बघताय ना नाटक. काय ग बाई, बायकोसाठी उपवास ठेवलाय म्हणे. ही असली थेरा आमच्या काळी नव्हती. ए अश्विनी, अगं तुझ्या सुपीक डोक्यातनं निघतं ना नेहमी काहीतरी. कर ना आता काहीतरी. काय अगं काय काय विचारतेस. हा त्या निवेदिताच्या मागे वडाजवळ येता कामा नये. आता तिथल्या बायका बघतील ना तर इज्जतच काढतील माझी. पण तिला आईचा काही धाकच नाहीये. बायकोच्या कमरेला खोचलेला रुमाल आहे, रुमाल. कर ना काहीतरी अश्विनी बाई, माझी लाज राख. आई नका टेन्शन घेऊ. या धन्याला बरोबर कामाला लावते मी. बघा तुम्ही. हॅलो, बोला मॅडम. आज काय काम काढलं माझ्याकडे? एक महत्वाचं काम करायचंय. माझा दीर यशोधन नाईक, यश, त्यालाच दिवसभर गुंतवून ठेवायचंय कामात. अच्छा. तुझा मोबदला तुला मिळेल. फक्त काम चोख व्हायला पाहिजे. कुठे भेटेल तो? अरे आमच्या बिल्डिंगच्या खालीच गॅरेज आहे त्याचं. इकडेच भेटेल तो. तू एक काम कर, एखादी प्रचंड वाईट अवस्थेमध्ये असलेली गाडी दुरुस्त करायला लाव त्याला. ओके, करतो. आणि ऐक, गाडी आणू नकोस गॅरेजला, त्याला नाही गाडी पाशी. ओ मॅडम, तुम्ही टेन्शनच घेऊ नका हो. एकदम भंगार गाडी आहे. भंगारवाला सुद्धा विकत घेणार नाही. अहो 4-5 वर्षात ती गाडी जागची हल्लेली सुद्धा नाहीये. स्टार्टच होणार नाही तर. मॅडम पैशाचं तेवढं बघा. करते करते. जा लवकर गॅरेज मध्ये. जा जा जा. सत्या, मी आज दिवसभर बाहेर असणार आहे. मोहितेंची गाडी आली की एसी रिपेअर करून द्या. नमस्कार. नमस्कार. यश तुम्हीच का? हो मीच. मोठ्या गाड्या तुम्हीच रिपेअर करता ना? हो करतो ना. माझी गाडी रिपेअर कराल का? हो बघतो ना. चला मग, कारण गाडी इकडे आणता नाही येणार. कधी आत्ता? अहो आज शक्य नाही हो दादा. आज मला खूप महत्वाचं काम आहे. तुम्ही एक काम करा, तुमचा पत्ता द्या, मी उद्या येऊन बघतो. हा सत्या, पत्ता घ्या त्यांचा. हो दादा, उद्या खूप उशीर होईल हो. आज आलात तर फार उपकार होतील. हो आज खरंच शक्य नाही हो, खरंच शक्य नाही. हो खूपच कठीण परिस्थिती आहे हो. माझी बायको प्रेग्नेंट आहे. ती बाळातपणासाठी माहेरी गेली, पण तिथे डॉक्टरांनी संप केलाय आणि उद्या तिची डिलिव्हरी आहे. उद्याचीच डेट आहे आणि काही करून मला जावं लागेल, कारण प्रश्न माझ्या बाळाचा आणि माझ्या बायकोचा जीवाचा आहे. म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतो. मला माहिती तुमची खूप गडबड असेल, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तुमचं लग्न झालं असतं ना तर तुम्हाला कळालं असतं की बायकोला काय त्रास झाला, काय अवस्था होते ते. आणि इथे तर प्रश्न 2 जीवांचा आहे. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट करतो, चला ना. घर कुठे आहे तुमचं? दादा, अरे बघून येतो ना काय झालंय ते. अरे पण वहिनी, तिला सांग मी डायरेक्ट तिथेच भेटतो मग. हा त्यानं रिक्षाने जायला सांग. ठीक आहे? हा ठीक आहे. एक मिनिट, कपडे. चल चल. हा हार घाल. ही नथ घाल. ताई, तू खूप गोड दिसतेस, एकदम माझ्यासारखी. अच्छा, माझं कौतुक करतोस का स्वतःचं? आपण दोघं काय वेगळे आहोत का? हो ग माझं बाळ. बरं आता निघूया आपण, उशीर होईल. हो, पण आपण कुठे जाणार आहोत? वडाच्या झाडाजवळ. का? का म्हणजे त्याची पूजा करायला. आज वटपौर्णिमा आहे ना. झाडाची पूजा का? नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून. जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून करतात ही पूजा. म्हणजे मला जन्मोजन्मी हाच जिजू मिळणार? हो, पण आता चल, तुझा जिजू खाली वाट बघत असेल. उशीर झालाय खूप. हो. फोन घेतलायस ना? हो. आणि तुझा पंप? हो. चल 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 चल. आई,
सुमित्रे, काय ग? अगं तू आवरलं नाहीस का अजून? तू नाही येणार आहेस का पूजेला? मी तयार होऊन काय करू मालती? माझा नवरा सोडून गेलाय ग मला. आता 7 जन्म त्याला मागून काय उपयोग? तसही ह्याच्या आईने कधी ना कधीतरी वटसावित्रीची पूजा केलीच असेल की यांच्यासाठी. परत 7 जन्म हेच भोग भोगायचे नाहीयेत मला. छान दिसतीस निवी, मनापासून पूजा करा. सासूबाई, मी जरा आले. हा असीम, तू थांब इथे. त्यांच्या 2 गाड्या. धन्या कुठे आहे? तो जरा बाहेर गेलाय. काय आता? हा, ते जरा रिपेअरिंगचं अर्जंट काम आलं त्यामुळे गेलाय. तो बोला डायरेक्ट तिकडेच भेटेल तुम्हाला. हो का? पण तो मला म्हणाला होता की तू माझ्या बरोबर येणार आहे तिथे. माझा फोन असीमकडे. त्याला जरा फोन करा ना प्लीज. हा गुंड्या, कॉल कर. अरे इथंच असतो फोन कुठेतरी. सध्या तो बघ. वहिनी घाईघाईत फोन इकडेच राहिला. आता काय करू? बोलवा ना. चल चल, आता काय दिवसभर इथेच थांबायचंय का? उपवास आहे आमचा आणि ताटकळत उभं केलंय. चल लवकर. आले. काही कॉन्टॅक्ट झाला ना त्याच्याशी तर त्याला सांगा की मी पुढे जाते आणि त्याला सांगा जरा जरा लवकर यायला तिथे. हा चालेल. हो सांगतो. येते मी. चला चला चला. ताई चल ना. हो चल. अगं बाई, बरीच गर्दी दिसते ग अश्विनी. अरे देवा, चला पटापट पूजा करून घेऊया. हा निवेदिता, तुझी पहिली वटपौर्णिमा आहे त्यामुळे तू आधी पूजा करून घे. ताई तू सांग ना, तुला नाही करायची आहे. जिजू नाही आला तर तू कशी करशील पूजा?